सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। प्रशासनाने ते प्रशासनाचं काम होतं त्याच्यात मला काही माहिती नाही। मी आपली दिलगिरी व्यक्त करतो सर्वांची। महापालिका प्रशासनाची या पुढच्या काळात होणार नाही किंवा ज्या सुरक्षा रक्षकांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली, दमदाटी केली, त्यांच्यावर काही कारवाई करणार का? सूचना देऊन त्यांना सुद्धा बंद दाराआड कशा पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पडली? आज नाशिक महानगरपालिका स्थायी समिती सभापतीची जी काही निवडणूक प्रक्रिया होती ती नुकतीच पार पडलेली आहे। सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाने आणि सन्माननीय जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या सूचनेप्रमाणे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तिन्ही पक्षांनी या ठिकाणी एकमताने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मच्छिंद्रजी सानप यांचा आज या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन स्थायी समितीचे सभापती म्हणून या ठिकाणी त्यांची नियुक्ती झालेली आहे। आपण जर बघितलं असेल तर या महाराष्ट्रावरती काही दिवसापूर्वी फार मोठा दुःखाचा सावट माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जी दुर्दैवी दुःखद घटना झाली त्या घटनेच्यामुळे ज्या काही त्याच्यानंतर उपमहापौर आणि महापौरांची सुद्धा निवड झाली आणि युतीमध्ये महापौर म्हणून भारतीय जनता पक्षाच्या गदुताई अडके आणि उपमहापौर म्हणून शिवसेनेच्या मी स्वतः या ठिकाणी या निवडणूक प्रक्रिया पार पडली। परंतु महाराष्ट्रात एवढं मोठं दुःखाचं सावट असल्यामुळे कुठलाही या ठिकाणी जल्लोष किंवा आम्ही अशा कुठल्याही प्रकारच्या या उत्सव आम्ही या ठिकाणी साजरा केला नाही आणि ही घटना एवढी मोठी आहे त्यापुढे या सगळ्या परंतु हे असताना निवडणूक प्रक्रिया ही पार होणं गरजेचं होतं म्हणून आज एकमताने आणि बिनविरोधपणे या ठिकाणी मच्छिंद्रजी सानप हे महानगरपालिकेचे सभापती म्हणून आज या ठिकाणी घोषित झालेले आहे। येणाऱ्या काळामध्ये माननीय युतीचं जे काही ध्येय आहे आणि येणारा सिंहस्थ कुंभमेळा या पार्श्वभूमीवरती एक संगत मताने सर्वांना सोबत घेऊन सबका साथ सबका विकास हे ध्येय धरून ठेवून त्या नाशिक शहराचा विकास आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसेल। त्याकरिता माननीय उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गिरीश भाऊ दादाजी भुसे साहेब आणि शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे सर्वच लोकप्रतिनिधी या नाशिक शहराच्या विकासासाठी एक कटिबद्ध झालेले आहोत आणि आमचा एकमेव अजेंडा आहे फक्त आणि फक्त विकासावर बोलायचं, विकासाचं काम करायचं आणि नागरिकांना निवडणुकीच्या काळामध्ये जे काही वरिष्ठांनी शब्द दिलेले आहे ते पूर्ण करण्यासाठी आणि येणारा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती हा सिंहस्थ कुंभमेळा हा फार वेगळ्या पद्धतीने आता येणारा सिंहस्थ कुंभमेळा होतो आहे। आपण सर्वांनी सुद्धा आणि नाशिककरांनी सुद्धा यापूर्वी सिंहस्थ कुंभमेळा अनुभवलेला आहे परंतु आत्ताच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन ज्या पद्धतीने गिरीश भाऊ महाजन या ठिकाणी करत आहे आणि आपण जर बघितलं गिरीश भाऊंचे या प्रक्रियेसाठी वेळोवेळी आम्हाला निलेशजी बोरा यांच्या माध्यमातून त्या सूचना आल्या, त्या सूचनांचं पालन शिवसेनेने तंतोतंत त्या ठिकाणी केलेलं आहे आणि सातत्याने त्यांचा जेव्हाही निलेश भाऊंचा फोन आला असेल त्यावेळेस आम्हाला गिरीश भाऊंचा फोन आला अशा आदेश आला अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे म्हणून ही प्रक्रिया अतिशय पारदर्शी पद्धतीने आणि युतीचा धर्म पाळून या ठिकाणी पार पडलेली आहे। अजितदादा असतील, एकनाथराव शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील यांचे नेहमी फोटो यायचेच परंतु अजितदादांचं दुर्दैवी दुःखद निधन झाल्यामुळे थोडं एखादा 2 बॅनरवर त्याचा इश्यू झाला असेल। आता सगळ्या फोटोंवर नेत्राताई पवारांचे फोटो आहेत, महायुती म्हणून तिघांचे फोटो आहेत। पण उल्लेख करताना सुद्धा तुमच्या पदाधिकाऱ्यांकडनं अजित पवार तुमच्या युतीमध्ये आहे असा होत नाही। आत्ता देखील बोलताना ज्या उल्लेख करण्यात आला त्यामध्ये अजित पवारांचा उल्लेख नाही आहे। मग तुमच्या ते युतीत नाशिक महानगरपालिकेची जी युती झाली त्याच्यात तुम्ही मनसेला सोबत घेतलं मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेतलेलं नाही आहे का? मनसे हे शिवसेनेशी संलग्न त्यांनी केलेलं आहे। शिवसेना आम्ही एकत्र आहे, आम्ही एकत्र असल्यामुळे उपमहापौर जर आम्ही एकत्रित झाले तर बाकीचे विषय एकत्रितच होणार होते। राष्ट्रवादी काँग्रेसने सगळ्यात पहिले तुम्हाला पाठिंबा दिला होता त्यावेळेस शिवसेनेने दिलेला नव्हता
शिवसेनेने नंतर उडी घेऊन उपमहापौर पद घेतलं आणि ज्यांनी तुम्हाला सगळ्यात पहिले पाठिंबा दिला त्यांचं नाव सुद्धा घेत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुका झाल्यावर लगेच बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे तो विषय काही येत नाही. पण ज्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला अशी शर्त होत नव्हती का की त्यांचं नाव घ्यायचं की नाही, घेतोय ना, तिघांचे नावं घेतलेच जातात. नावं नाही घेत असं काही होत नाही. पण मग आता त्यांनी माघार घेतली, आता पुढे राष्ट्रवादीला काही चान्स मिळणार आहे का स्थायी समिती? प्रदेश नेते काय विषय तो ठरवतील. तो विषय प्रदेशाचा. तुमच्या नाशिकच्या युतीची नेमकी व्याख्या काय आहे? कोण कोण तुमच्या पक्षामध्ये आहे? जरा सविस्तरपणे सांगा. खरं म्हणजे आम्ही स्वतंत्र निवडणुका लढलेलो होतो. केंद्रात आणि राज्यात आम्ही एकत्र आहे. त्याच्यामुळं इथं एकत्र आलं तर आनंदच व्हायला पाहिजे. पत्रकारांसहित सर्वांना आनंद व्हायला पाहिजे. वेगवेगळे लढून आम्ही एकत्र आलो. आनंद तुमच्या व्याख्यात आम्ही आनंदी आहे ना. आम्ही दिसतोय ना तुम्हाला. ती व्यक्त केली होती ना, सुरुवातीलाच अपेक्षा व्यक्त केली होती विलास अण्णांना. ती व्याख्या नाही सांगितली तुम्ही, तुमच्या युतीची व्याख्या. त्याची व्याख्या निवडणूक लढल्यानंतर एकत्र आलोय म्हणजे एकत्रच राहणार. विषय येतो विकासाच्या मुद्द्यावर सर्व एकत्र आहे.